आपण तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आहोत, परंतु आजही आपला असा एक समाज आहे, आदिवासी समाज, की जो आज मूलभूत गरजापासून खूप लांब आहे. धार्मिक कार्यांवर हजारो करोडो रुपये आपण खर्च करतो, परंतु आदिवासी पाड्यासाठी आज सरकारकडे उदासीनता दिसत आहे. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आज मला इथे जाणवते. शासनाला वाटतं की आदिवासी हे जंगलात राहतात आणि त्यांनी जंगलावर अतिक्रमण केलं नाही. जंगलाचे ते संरक्षण करता हे पहिला तुम्ही लक्षात घ्या. म्हणून मला शासनाला आज इथे सांगायचं आहे की तुम्ही जेवढे काही आदिवासी पाडे असतील त्या पाड्यांना तुम्ही अधिकृत करा आणि तिथे सगळ्या प्रकारची सुखसुविधा उपलब्ध करा. प्रत्येकाने आदिवासी समाजातील प्रत्येक व्यक्तीला, त्या समाजातील प्रत्येक माणसाला तुम्ही एक मान सन्मान द्या. त्यांच्या जीवनशैलीकडे बघा, कारण की ते ज्या जीवनशैलीमध्ये आपलं जीवन जगत आहे, कोणत्याही प्रकारची सुख सुविधा नसतानाही ते आपलं उदरनिर्वाह करतायत, अशा लोकांकडून आपल्याला प्रेरणा घ्यायला पाहिजे, असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय. जागतिक आदिवासी दिवसानिमित्त मॅक्स महाराष्ट्रांनी आयोजित जय जोहार या कार्यक्रमाला ॲज अ वक्ता म्हणून मला इथे निमंत्रित केल्याबद्दल मी मॅक्स महाराष्ट्राचे आभारी आहो. आज संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला दिसत आहे, तसेच संपूर्ण देशामध्ये आज आदिवासी समुदायाची काय व्यवस्था आहे, त्यांना कोणत्या सुखसुविधा भेटत आहे. आदिवासी समाज हा मागे नाही आहे, परंतु आदिवासी समाजाला आपण मागास समजतो. त्यांना आपल्याला जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्याच्यापासून आपण दूर ठेवतोय आणि शासनाच्या जेवढ्या काही योजना आहे आपण फक्त कागदोपत्री दाखवतोय की आपण तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत. परंतु आज आपण जर बघत असाल तर आपल्याला लक्षात येते की शासनाच्या योजना फक्त हा कागदोपत्रीच पुरताच मर्यादित आहे. मुंबईच्या विकासाचा जर आज आढावा जर घेतला तर मुंबई एक महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणून आपण त्याच्याकडे बघतो, परंतु त्यालाच एक अपवाद म्हणून जर आपण बघत असाल तर मुंबईच्या आजूबाजूचा एरिया जो आदिवासी पाड्यांनी व्यस्त झालेला आहे, या आदिवासीच्या पाड्यांवरची परिस्थिती एवढी भयानक आहे की तिथे पाणी नाही आहे, इलेक्ट्रिसिटी नाही आहे, वीज नाही आहे, नेटवर्क नाही आहे कोणत्या प्रकारचं, आणि तेथील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वगैरे किंवा शिक्षणाची कोणत्याही प्रकारची अशी ठोस मजबूत व्यवस्था दिसून पडत नाही आहे. याच धर्तीवर आम्ही मागील 10 ते 15 वर्षापासून शहापूर, मोखाडा, पालघर, कर्जत, नेरळ या संपूर्ण एरियामधून जेवढे काही आदिवासी पाड्यांवर जाऊन आम्ही सोशल वर्क करत असतो. तेथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवठा करणे, त्याच्यानंतर तेथील आदिवासींना आरोग्यासंदर्भात काही अडचणी असेल त्या संदर्भात त्यांना मार्गदर्शन करणे, त्यानंतर तिथे कोणत्या समस्या असेल तर त्या समस्या शासनापर्यंत मांडणे, हा निरंतर आमचा सहयोग तिथे आम्ही करत असतो. आज देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे बघितले जाते, परंतु एवढी मोठी तफावत आहे की ज्या मुंबई शहराला या आदिवासी पाड्यांच्या परिसरातून पाणीचा पुरवठा केला जातो, परंतु त्याच आदिवासी पाड्यातील महिलांना पाण्यासाठी दरबदर भटकावं लागतं. ही खूप मोठी शोकांतिका आहे. तेथील कोणती महिला जर आजारी झाली, कोणत्या महिलेचे किंवा डिलिव्हरीचा वेळ आला असेल तर त्यांना योग्य वेळी वाहन भेटत नाही. ही सगळ्यात मोठी समस्या आहे. मे बी आपण म्हणतो की आपण खूप प्रगत झालो, 21व्या शतकामध्ये आपण आज एंट्री करत आहोत, परंतु मला असं सांगायचं आहे की आपण 21व्या शतकामध्ये आहोत. आपण तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आहोत, परंतु आजही आपला असा एक समाज आहे, आदिवासी समाज, की जो आज मूलभूत गरजापासून खूप लांब आहे. मी असं नाही म्हणत की आपल्याला त्यांना शहरीकरण करायचं आहे. माझं एकच म्हणणं आहे की शासनाने त्यांच्याकडे भावनिक दृष्टिकोनातून न बघता एक संविधानिक अधिकार जो दिलेला आहे की सर्वांना समानतेचा अधिकार, तो अधिकार त्यांना मिळाला पाहिजे. मूलभूत अधिकार. त्यांना आरोग्याची व्यवस्था असायला पाहिजे, त्यांना शैक्षणिक साहित्यांची, शिक्षणाची व्यवस्था त्यांना असायला पाहिजे, रोड्स असायला पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या हाताला काम असायला पाहिजे. आज आदिवासी शाळांमध्ये मला जर
प्रशासनाने जर मला सांगितलं की तुमच्याकडे काय उपाययोजना आहे या संदर्भात, तर मी एक सांगू शकतो की प्रत्येक आदिवासी शाळेमध्ये किंवा प्रत्येक आदिवासी पाड्यामध्ये किंवा एक आपलं 5-6 आदिवासींच्या पाड्यांमधून एक आपला जर संयोजक जर तिथं नेमला की तिथील लोकांचे काय समस्या, काय अडचणी आहेत, त्यांना एज्युकेटेड जर केलं, तर 100% मी सांगू शकतो की शासनाच्या जेवढ्या काही योजना आहेत तिथपर्यंत पोहोचू शकतात. परंतु आपल्या शासनाकडे ह्या सगळ्या योजनांचा नियोजनबद्ध काम केलेलं आहे, फक्त ते फायलीमध्ये दाखवण्यापुरताच. मला हेच सांगायचं आहे सरकारला, आज आपण नाशिक सारख्या शहरामध्ये कुंभमेळा आयोजित करत आहोत. त्या ठिकाणी हजारो करोड रुपये आपण तिथे खर्च करून तो कुंभमेळा यशस्वी करणार आहोत. मला आपल्या या कुंभमेळ्याशी किंवा या सगळ्या गोष्टींची मला सांगायचं नाही की ते खराब आहे म्हणून. मला सांगायचं हाच आहे मुद्दा की आपण एवढ्या मोठ्या क्षमतेवर जर तुम्ही या धार्मिक कार्यक्रमावर जर तुम्ही जर पैसा खर्च करू शकत असाल, प्रचार करू शकत असाल, त्याच धर्तीवर जर तुम्ही आदिवासी विद्यार्थ्यांसाठी, आदिवासी पाड्यातील लोकांसाठी, आदिवासी पाड्यातील पिण्याच्या पाण्याच्या समस्यासाठी का जनजागृती करत नाही, हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आज आपण बघत असाल मागच्या काही काळापासून आपण धार्मिक कार्यांवर हजारो करोड रुपये आपण खर्च करतोय, परंतु आदिवासी पाड्यासाठी आज सरकारकडे उदिसीनता दिसत आहे. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आज मला इथे जाणवते. म्हणून आज जागतिक आदिवासी दिवसानिमित्त मला एवढं सांगायचं आहे की आदिवासी समाजाकडे तुम्ही भावनिक दृष्टिकोनातून किंवा दयाळू दृष्टिकोनातून न बघता एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून बघा आणि त्यांना समानतेचा हक्क आपल्याला कसा मिळवून देता येईल, समानतेचे मूलभूत हक्क कसे मिळवून देता येईल, या संदर्भात तुम्ही विचार करायला पाहिजे. आणि शासनाला मला एकच सांगायचं आहे की आपल्या ज्या योजना आहेत, संयोजक नेमून प्रत्येक पाड्यातनी, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक संयोजक, मुख्य संयोजक नेमून त्यांच्यावर तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. त्यांना एज्युकेटेड करायला पाहिजे, त्यांना शैक्षणिक दृष्टिकोनातून सक्षम करायला पाहिजे. त्यानंतर त्यांना उद्योजकीय कसं बनवता येईल, त्यांच्याकडे भरपूरशा अशा कला आहेत आदिवासी लोकांकडे, ज्या कला आज पण लोकांपर्यंत येत नाही, अलिप्तपणे ते आपलं जीवन जगत असतात. आत्ता काल परवाच आम्ही एक उदाहरण जर बघत असेल ना, तर एका आदिवासी पाड्यामध्ये गेलो होतो. तिथे ते शिकार करून आपलं जीवन जगत होते. मी त्यांना एकच विचारलं की बाबा हे शिकार करण्यापेक्षा तुम्ही त्याचं पालन पोषण का नाही करत. त्यांनी एकच सांगितलं, जर आम्ही पालन पोषण जर केलं तर आम्ही पण सर्वसामान्य लोकांसारखं होऊन जाऊ. संपत्ती जमा करणे हा आमचा उद्देश नाही आहे. आम्हाला रोज उठल्यानंतर स्वतःच्या अन्नासाठी कसं धडपड करायचं हे आम्हाला आमच्या परिवाराला शिकवायचं असतं, आमच्या मुलांना शिकवायचं असतं. त्या दृष्टिकोनातून त्यांचे विचार खूप स्ट्रॉंग आहेत, कारण की ते शूरवीर आहेत, हिंमतवान आहेत आणि स्वतःचं जगणं ते जगू शकतात. मला त्यांच्या त्या जीवनशैलीमधून त्यांना बाहेर काढायचं नाही. मला फक्त एकच सांगायचं आहे की त्यांना त्यांच्या जीवनशैलीत जगू द्या आणि त्यांना फक्त आपण मूलभूत गरजा कशा त्यांना देऊ शकतो, शैक्षणिक साहित्यांचं, शैक्षणिक व्यवस्था असो, आरोग्याची व्यवस्था असो, रोड्स असो, लाईट्स असो, नेटवर्क असो, या सगळ्या गोष्टी. आज नेटवर्क, शिक्षण व्यवस्था ही आता संपूर्ण प्रणाली कम्प्युटराइज झाल्यामुळे नेटवर्कवर सगळ्या गोष्टी चालतात, कम्प्युटर नेटवर्कवर चालतात. त्यामुळे आज भरपूरशा अशा पाड्यामध्ये नेटवर्कच नसल्यामुळे त्यांचं एज्युकेशनमध्ये भरच नाही होत. भरपूरशा वेळी शाळा बंद राहतात, कारण की इलेक्ट्रिसिटीज त्या शाळेत नसतात. काही खेड्या पाड्यामध्ये मी असं बघितलेलं आहे, 3 ठिकाणी 3 वर्ग असतात. म्हणजे समजा तिथे 1ली ते 5वी जर शाळा जर असेल ना, त्याचे 3 खोली, एक वर्ग खोली या ठिकाणी असेल, दुसरी वर्ग खोली त्या कॉर्नरला आणि तिसरी वर्ग खोली त्या कॉर्नरला, आणि शिक्षक तिथे 2च. आता त्यांची एवढी तारांबळ उडते की आपण कोणत्या वर्गातनी कशा विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं, ही ऍक्च्युअली फॅक्ट आहे. आम्ही जातो त्यावेळेस ते आदिवासी लोक सांगतात की आम्हाला ही इमारत एका ठिकाणी बांधून द्या, जेणेकरून आमचे विद्यार्थी एका ठिकाणी शिकतील, एका ठिकाणी बसतील आणि कमीत कमी शिक्षक वृंदामध्ये हे सगळं एज्युकेशन व्यवस्था चालेल. ही गोष्ट मला तुम्हाला या ठिकाणी याच्यासाठी सांगायची आहे की ही एवढी मोठी तफावत आजच्या तारखेत प्रेझेंट सिच्युएशन मध्ये आज आहे. आणि मला
आता या क्षणामध्ये असं सांगायचं आहे की आपण बघत असाल की संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास 1000च्या वर आदिवासी आश्रमशाळा आहेत. त्या 1000च्या जवळपास असलेल्या आदिवासी आश्रमशाळेत सुद्धा खूप मोठी तफावत आहे. फक्त विद्यार्थ्यांची पटसंख्या ही फायलामध्ये आणि कागदोपत्रीच दाखवण्यात येतात. ॲक्च्युअलमध्ये तिथून पाहिजे तसा विद्यार्थ्यांची प्रोग्रेस होताना दिसत नाही आहे. याच्या मागचं एकच कारण आहे की शासनाचं उदासीन धोरण. शासन करते आज जे करतायत खूप छान काम करतायत. धार्मिक क्षमतामध्ये सुद्धा खूप चांगलं जनजागरण करतायत. त्याच धर्तीवर जर तुम्ही या वंचित झालेल्या समाजाला जर तुम्ही जर दिशा आणि दशा जर दाखवली तर ते सुद्धा जगाच्या प्रवाहात कुठेतरी येऊ शकतात. याकडे शासनानं चांगले लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आदिवासी हा जंगलात राहणारा समाज आहे. जंगल हे त्यांचं घर आहे. जंगल हे फक्त आदिवासी लोकांमुळे टिकलेलं आहे. जंगलात मध्ये ते राहतात म्हणजे ते जंगलाला अतिक्रमण नाही करत. जंगलाचे ते संरक्षण करता आहेत. जंगलामधील असलेल्या संपूर्ण प्राणी जगताचे ते संरक्षण करता आहेत. त्यामुळे आदिवासी लोकांना तुम्ही जंगलात जर ते राहत असतील, त्यांच्या पाड्याचं कुठं नक्षावर नाव नसतील तर त्यांना अधिकृत करा आणि त्यांना तिथे राहण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या. आणि अशा ठिकाणी शासनाचा बघण्याचा दृष्टिकोन हा जो आहे ना, हा पॉझिटिव्ह असायला पाहिजे. जेणेकरून त्या पाड्यापर्यंत रस्ते बनायला पाहिजे, नळ बनायला पाहिजे, इलेक्ट्रिसिटीची व्यवस्था व्हायला पाहिजे आणि नेटवर्कची व्यवस्था व्हायला पाहिजे. जेणेकरून मूलभूत गरजा त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणूनच मला इथे सांगायचं आहे की आदिवासी पाड्या आज एवढा दुर्गम परिस्थितीत असल्याचं रिझन एकच आहे की शासनाचे नियम. शासनाला वाटतं की आदिवासी हे जंगलात राहतात आणि त्यांनी जंगलावर अतिक्रमण केलं नाही. जंगलाचे ते संरक्षण करताय हे पहिला तुम्ही लक्षात घ्या. म्हणून मला शासनाला आज इथे सांगायचं आहे की तुम्ही जेवढे काही आदिवासी पाडे असतील त्या पाड्यांना तुम्ही अधिकृत करा आणि तिथे सगळ्या प्रकारची सुखसुविधा उपलब्ध करा. याचा एक सर्वे तुम्ही तुमच्या याच्या मार्फत तुम्ही घेऊ शकता आणि सर्वे झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावर निर्णय घ्या की खरोखर इथं आदिवासी लोक राहतात आणि त्यांना ही सुख सुविधा खरोखर पाहिजे आहे. आम्ही आज ग्राउंड लेवलवर काम करत असताना या सगळ्या गोष्टी आम्हाला दिसून येतात. तसेच आदिवासी हे आपापल्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे उत्पादक तयार करतात. जसे जंगली भाजीपाला असो किंवा लाकडांपासून काहीतरी सौंदर्य वस्तू असो किंवा काहीतरी बांबूच्या काड्यांपासून तुम्ही ते व्यवस्थित आपल्याला जीवनात उपयोगी लागणाऱ्या अशा काही वस्तू ते बनवतात. त्यासाठी सुद्धा आपण त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देऊ शकता. कारण की जंगलातील जे वनस्पती आहे ती फक्त काही वेळेपुरता येत असतात आणि त्या वनस्पतीला ते जंगलात खोलवर दूरवर जाऊन ते वनस्पती आणतात आणि मार्केटमध्ये आणून ते विकतात. परंतु त्यांच्या त्या मेहनतीला आज आपला हा शहरीकरणामधला जो समाज आहे त्यांना एक आदिवासी म्हणून बघतात आणि त्यांना त्या एवढ्या महत्वाच्या किंवा एवढ्या किमतीच्या वनस्पतीला ते एक तुटक किंमत देतात आणि त्यांना अवहेलना करतात. तर मला हेच सांगायचं आहे की आपल्या सगळ्या लोकांना, प्रत्येकाने आदिवासी समाजातील प्रत्येक व्यक्तीला किंवा त्या समाजातील प्रत्येक माणसाला तुम्ही एक मान सन्मान द्या. त्यांच्या जीवनशैलीकडे बघा. कारण की ते ज्या जीवनशैलीमध्ये आपलं जीवन जगत आहे, कोणत्याही प्रकारची सुख सुविधा नसतानाही ते आपलं उदरनिर्वाह करतायत, अशा लोकांकडून आपल्याला प्रेरणा घ्यायला पाहिजे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय. आदिवासी लोकांसाठी शासनाने भरपूरशा योजना काढलेल्या आहेत, परंतु त्या योजनेची माहितीच त्या आदिवासी लोकांना नाही आहे. कारण की आज आपण या शहरीकरणाच्या याच्या वातावरणात राहणारे लोक, त्या आदिवासी लोकांची भाषा आपण समजू शकत नाही किंवा ते आपली भाषा समजू शकत नाही. त्याच्यामुळे समन्वयक होऊ शकत नाही. या कारणानेच आदिवासी लोक हा आपल्या सर्वसामान्य लोकांच्या प्रवाहात येण्यासाठी घाबरतात आणि ते जंगलातच राहण्याचं पसंत करतात. म्हणून शासनाच्या योजना त्यांच्याच लोकांना समजवून, त्यांच्याच लोकांना शिक्षित करून
त्या लोकांपर्यंत त्या योजना पोहोचवल्या तर त्यांना खरोखर त्याचा फायदा होऊ शकतो, असं या ठिकाणी मला सांगायचं आहे. या योजनेच्या संदर्भात मला एकच सांगायचं आहे की प्रशासन पाडा हा फाईलमध्ये शोधतो, परंतु आपला प्रशासन त्या पाड्यावर कधीही जाऊन माणूस शोधत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका या ठिकाणी आहे. म्हणून मला या महाराष्ट्र शासनाला एक विनंती करायची आहे की आपण खूप छान काम करतात, परंतु या कामा व्यतिरिक्त जे वंचित आहेत त्यांच्याकडेही आपण त्याच दृष्टिकोनातून लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आपल्या फाउंडेशनचं नाव वगैरे घ्यायची गरज नाही ना याच्यामध्ये, नाही ना? नाही, ऑलरेडी आपल्याला तर ओळखतात ना ब्रँड म्हणून, त्याच्यामुळे तो काही विषय नाही आहे. लास्ट मध्ये घ्या, घेऊ शकतो. हा लास्ट मध्ये. आता किती वेळ राहिला माझ्याकडे त्या हिशोबाने सांगा. आता 15 मिनिटं. किती? 5 मिनिट राहिले आता. आता आपण एक म्हणतो की आपण शासनाने आदिवासी लोकांना आरक्षण दिलेलं आहे. आज जवळपास 75 वर्ष आपण स्वातंत्र्य साजरा करतोय, परंतु या आरक्षण ऑलरेडी 75 वर्षाच्या अगोदरपासून मिळालेलं आहे. तरीही आदिवासी समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला दिसत नाही आहे. याचं संशोधन करणं खूप महत्वाचं आहे की का असं घडतंय, की आदिवासी लोकांना सगळ्यात जास्त योजना दिलेल्या आहेत, सगळ्यात जास्त त्यांना सूट दिलेली आहे आरक्षणामध्ये, परंतु आजही आदिवासी समाज हा वंचित का आहे? याच्या मागचं एकच कारण आहे की आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना आजपर्यंत शिकवण्यात आलेलं नाही आहे, शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. याचं मुख्य कारण तेच आहे, कारण की त्यांच्याकडे नॉलेज नसल्यामुळे ते त्या गोष्टीकडे वळत नाही आणि त्या योजनांचा त्यांना फायदा होत नाही. काही क्वचितच असे 1-2% आदिवासी समाजातील झालेले आहेत, परंतु त्याच्यापेक्षा जास्त झालेलं नाही. याच्या मागचं कारणच की आपण आदिवासी समाजाकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो एकदम चुकीचा आहे, की ते त्यांना सगळ्या गोष्टीची आरक्षणमध्ये दिलेली सूट असतानाही ते आजपर्यंत आपल्या समाजातील प्रवाद का येऊ शकले नाही? कारण की त्यांना अंधश्रद्धामध्ये टाकण्यात आलेलं, त्यांना व्यसनाधीनपासून त्यांना मुक्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पाऊल उचललेले नाही आहे. त्यांना उद्योजक काय असते, व्यवसाय काय असतो या संदर्भात जनजागृती केलेली नाही आहे. आरोग्य संदर्भात कोणत्याही प्रकारचे त्यांना सहकार्य केलं जात नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण पासून त्यांना वंचित ठेवलं जातं, कारण की आजही शिक्षणापासून आदिवासी समाज 100% अलिप्त आहे असं मला या ठिकाणी जाणवते. कारण की आम्ही सामाजिक कार्यामध्ये ज्यावेळेस या सगळ्या गोष्टीचा आम्ही सर्वे करतो किंवा जाऊन प्रत्यक्ष पाड्यावर जाऊन ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी बोलतो, वार्तालाप करतो, त्यावेळेस असं जाणवते की आदिवासी समाज आजही या सगळ्या गोष्टीपासून अलिप्त आहे. पुनश्च एकदा जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्वांना अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा. आणि एवढे बोलून मी डॉक्टर अतुल तारासिंग राठोड माझे मनोगत बंद करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवाहर.